हेलो चेक. हेलो हेलो. हेलो. चला मॅचला झाली आहे सुरुवात. पहिल्या चेंडूवर गोल्डन डकचा शिकार झालाय. ओमकार पाटील परततोय तंबूच्या दिशेनं. बघतो पवेलियन. पहिल्या चेंडूवर एक मोठा झटका. स्कोरबोर्ड वरती आपण पाहताय एक विकेटचं पतन झालंय आणि धावफलक स्थिरावलंय. 0 या आकड्यावरती धावफलक आतापर्यंत जाऊन पोहोचलंय. श्री गणेशा करावा लागेल. सचिन आहेत गोलंदाजीवरती आणि सचिनला पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाला. एक सफलता म्हणजे स्टार्ट चांगला मिळाला. पॉवर प्लेचं आपण षटक पाहतोय गोलंदाजीकडनं. आपण खरिवली संघाकडनं सचिन पाटील इनाट नंबर 3 वरती क्रमांक 3 पोझिशन वरती स्ट्रायकर एंड वरती आपण नवीन बॅटर पाहतो नयन. चला नयनला पाहतोय स्ट्रायकर एंड वरती. आता सचिनच्या विपक्षामधला हा नयनचा पाटल कशा प्रकारे रंगेल. ऑप्समच्या बाहेरचा चेंडू होता. हलक्या गतीने खेळण्याचा प्रयत्न केला. शॉट मिड ऑफला चेंडू आहे आणि तदनंतर फिकी करायची होती. धाव तर एक मिळाली पण कदाचित फिकी केली असती. रनआउटची संधी देखील क्रिएट झाली असते पण थोडेसे लेट झाले. त्याच अनुषंगाने एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल आणि एका सिंगलच्या मदतीनं प्रथमतः बॅटिंग करताना धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय जय बजरंग कुंदे संघाची जाऊन पोहोचली आहे 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 या आकडावरती. नक्कीच कुंदे संघाचा नयन पाटील या खेळाडूचं देखील मी कौतुक करेल. कालच्या दिवसभरामध्ये आपण पाहिलं एक बॉल एक धावांची गरज असताना एक सुरेख चौकार लगावला होता. यावेळी मात्र काय घडलंय. फटका सजवलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं चेंडू निघून जाईल. सीमा रेषा पार. येतोय षटकार. पिकअप स्ट्रोक होता. खूप चांगल्या पद्धतीने पिक केलं गेलं. चेंडूला हाफ ट्रॅकर चेंडू होता आणि तदनंतर सरळ पाठवलं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. 6 धाब्यांकरिता आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचल्या 7 या आकड्यावरती. सचिनला पहिल्याच बॉलवरती विकेट मिळालेला पण येणाऱ्या पुढच्या 2 चेंडूवरती 7 धावा बनवल्यात. नक्कीच दोस्ती ग्रुप 1001 नंबर कुंदेगावचं एक ग्रुप आणि त्यांच्याकडनं लाख शुभेच्छा येत आहेत. जय बजरंग कुंदे या संघासाठी नक्कीच खूप खूप शुभेच्छा असतील कुंदे संघाला देखील. सचिन तयार. पुढचा बॉल पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला. मिड विकेटच्या क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचतील. एक सिंगल धाव कंप्लीट केली गेली आणि सिंगलला डबल. बघा खेळताशेने दुसऱ्या धावेची कॉलिंग दिली होती आणि त्याच अनुषंगाने या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढली. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली. टोटल 9 या आकडावरती. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती असताना पहिल्या बॉलवरती विकेट मिळाला होता आणि तदनंतर पुढच्या 3 चेंडूवरती 9 धावा बनवल्यात. लगेच पॉवर प्लेच्या षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर विकेट त्यानंतर एक सिंगल एक षटकार आणि डबल अशा 9 धावा आतापर्यंत जमवल्या गेल्यात. यावेळी पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. कॅप सिलेक्शन प्रॉपर. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू निघून जातोय. सीमा रेषेच्या पलीकडे येतोय. 4 चौकार. धावा फळकावरती 13 आहेत. एका विकेटच्या नुकसानवरती पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाला. तदनंतर एक चांगली पार्टनरशिप 2 फलंदाजांच्या माध्यमातून जिथे जय चांगली बॅटिंग करतोय आणि त्याला 7 नयनची आणि चेंडूंचा जर विचार केला तर 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 13 धावा फळकावरती पाहतोय. शेवटचा अंतिम चेंडू. सचिन पाटील तयार. शेवटचा चेंडू घेऊन ऑप्समच्या बाहेरचा चेंडू. गती परिवर्तन अपील तर पाहायला मिळाली. ज्या पद्धतीने बॉडी लँग्वेज यष्टीरक्षकाची खेळाडूंची पण पंच तटस्थ आहेत. पंचांचा इशारा डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. थोडंसं एक्सप्रेशन्स आपण मैदानामध्ये अग्रेसिव्हली पाहिले आणि त्यानंतर षटक समाप्त होतं. एका षटकाच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करताना टीम जय बजरंग कुंदे संघाची धावसंख्या 1 विकेट गमावताना जाऊन पोहोचली 13. नक्कीच वीर बजरंग युवा प्रतिष्ठान या ग्रुपचे सदस्य राहुलजी पाटील आणि तसेच प्रदीपजी पाटील यांच्याकडनं लाख शुभेच्छा येत आहेत संघासाठी. नक्कीच राहुलजी पाटील आणि प्रदीप पाटील यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात.
एका षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती पाहतोय 13 या आकड्यावरती 4 षटकाची मॅच आहे. आपण ग्रामीण टेनिस क्रिकेटचं हे अनुभवतोय. सो मी म्हणेन की 13-14 रन रेटने धावा बनवला गेला तरी पण एक चांगली मजल मारता येईल. तर तुम्हाला याच पद्धतीने कॅल्क्युलेट करायचा. प्रति षटकाच्या पाठीमागे 12-13च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील आणि तदनंतर एखाद्या षटकाला टार्गेट करताना 15 ते 16 धावा तुमचं इक्वेशन 60 पर्यंत जाऊ शकतं. नक्कीच सर. आणि सध्या सीझन चालू आहे टेनिस क्रिकेट विश्वाचं. कोणी जिंकणार तर कोणी हरणार, पण क्रिकेटचं वेड मात्र आयुष्यातनं कधीच नाही सुटणार. जिंकलात तर माजू नका आणि हरलात तर खचू नका, कारण कठीण काळात नेहमी स्वतःला सांगत राहा मी अजून हरलो नाहीये, कारण शर्यत अजून संपली नाहीये. मॅच रंगतीये मैदानाच्या आतमध्ये. जे बजरंग कुणते आणि विपक्ष वीर बजरंग युवा प्रतिष्ठान खरिवली संघ या दोन संघांमधील एक महत्त्वपूर्ण लढत, या संपूर्ण ओमसाई क्रिकेट असोसिएशन प्रीमियर लीग मधील एक महत्त्वपूर्ण लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटते. पहिल्या षटकामध्ये धावा 13 फळकावरती आल्या. आता षटक क्रमांक 2 सागर भोईर. पहिलाच बॉल सागरच्या विपक्षामध्ये. हवेमध्ये चेंडू आहे, बॉल चाललाय हवाई सफर करताना आणि सागरच्या विपक्षात हा पहिला मोठा फटका. धावा फळकावरती 6 ने वाढतील. जोडला गेला टोटल 19 आकडावरती. सागर पाटील आहेत. डीजे नक्कीच ओमसाई क्रिकेट असोसिएशनचे मुख्य सल्लागार म्हणून देखील सागर पाटील कार्यरत आहेत आणि त्यांच्या गोलंदाजीवरती आक्रमण केलं होतं. यावेळी मात्र कमबॅक केलंय, काटा बदललाय. पडल्यानंतर चेंडू कुठेतरी विसावतो विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता जरूर झाली आहे, कमबॅक केलंय. नक्कीच कुणाला अशा प्रकारचं प्रत्युत्तर हवा आहे, कारण की एक मोठा फटका आला, थोडासा दबाव असतो आणि पहिल्याच बॉलवरती 6 धावा आल्या होत्या. सो प्रत्युत्तर चांगला दिलाय. पुढचा बॉल इथे देखील खूप चांगला आहे. क्षेत्ररक्षकाकडनं थोडीशी चुकी घडली पण बॅकअप दिलं गेलं आणि तदनंतर एक सिंगल धाव कंप्लीट केली जाते आणि याच एका सिंगलच्या बॅटची कडा होती आणि तदनंतर एक धाव कंप्लीट केली गेली आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढली देखील जाऊन पोहोचली गेली टोटल 20 या आकड्यावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. दुसरं षटक आपण प्रगतीपथावर पाहतोय. सागर पाटील नक्कीच पहिल्या चेंडूवर करारा प्रहार झाला होता, परंतु त्यानंतर कमबॅक केलंय. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय बॅटर जयला. यावेळी मात्र क्रॉस हँडर खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलमध्ये प्रॉपर टायमिंग झालं नाहीये. चुकीची चेंडू फेकी देखील पाहिली, परिणामी संधीचं सोनं करता आले नाहीये. एक धावेवरती समाधान मानावं लागेल. धावफलकावरती एक धाव ऍड केली जाईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल 21 या आकड्यावरती. एक विकेटचं देखील पतन झालंय. एक विकेटच्या मोबदल्यात आतापर्यंत धावसंख्या 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. ज्या पद्धतीने चर्चा केली विकेटची, हा विकेट पहिल्याच बॉलवरती आला होता पण त्यानंतर बघा एक चांगली पार्टनरशिप मैदानामध्ये बनवतात, जी गरजेची पार्टनरशिप आहे. हा पहा बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न, जागा बनवण्याचा प्रयत्न केला होता पण गोलंदाज बघा किती चाणाक्ष आहेत. जसे बाहेर निघाले फलंदाजाला फॉलो केला, त्याच्या बॉडीवरती चेंडू हाताळायचा प्रयत्न, म्हणून की काय या फटक्यामध्ये तितके कम्फर्टेबल दिसले नाही. एक सिंगल धाव मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीने 22 आकड्यावरती धावा. नक्कीच सर. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं पहिल्या चेंडूवर विकेट आणि दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती एक करारा प्रहार. नक्कीच याला म्हटलं जातं क्रिकेट. यावेळी मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू विसावतो विकेट किपरच्या हातामध्ये. परिणामी धक्का क्रमांक 2 लागतोय. फलंदाज होईल बाद. बॅक टू पवेलियन. नक्की कुंदे संघाला दुसरा एक महत्वपूर्ण धक्का लागलाय. जय देखील परतलाय. मोठा फटका खेळायचा होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, बॅटला ब्रश होऊन चेंडू निघून गेला आणि विकेट किपर देखील तिथे मागे होते. चेंडूला कॅरी केलं गेलं. विकेट क्रमांक 2चं पतन झालं. जय परतलाय मागे. बघा आपण मॅच पाहतोय वीर बजरंग युवा प्रतिष्ठान खरिवली, जे पुरस्कृत संघ केलेला आहे. आदरणीय रोहितजी ठाकरे आणि मनोजजी पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये जर बघितलं गेलं तर जय बजरंग कुंदे संघ, जो आदरणीय राहुलजी पाटील, दिनाजी राऊत साहेब आणि
विलासजी धनगर साहेब यांनी पुरस्कृत केलेला आहे। हे दोन संघ आता अमोरे समोरे भिडत आहेत आणि नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्यासाठी आले, बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं। पहिल्याच बॉलवरती विकेट आला आणि तदनंतर 2 षटकांचा प्रवास संपल्यावरती धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय जाऊन पोहोचल्या गेल्या 2 विकेटच्या नुकसानवरती 22। नक्कीच 2 षटकांची मॅच आतापर्यंत संपली आहे। पहिल्या षटकामध्ये 1 विकेटचं पतन आणि 13 धावा खर्च केल्या सचिन। त्यानंतर गोलंदाजी मार्क वरती आले सागर, आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती करारा प्रहार आणि तब्बल 9 धावा खर्च केल्या। शेवटच्या बॉलवर विकेटचं देखील पतन केलं आणि 1 विकेट मिळवली आहे। 2 षटकांची आतापर्यंत मॅच संपली आणि धावफलकावरती 2 गड्यांच्या मोहबदल्यात 22 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलाय। सुनील थाळके, आपण कुठे असाल तर कॉम्बॉक्स सोबत संपर्क साधायचा। सुनील थाळके, कौतुक करेन सागर पाटीलचा। पहिला चेंडूवरती मोठा फटका, षटकार आल्यानंतर ज्यावेळेस षटक संपलं त्यावेळेस पहा 90 धावा दिलात। म्हणजे पहिल्या बॉलवरती मोठा फटका आला तदनंतर 3 धावा दिला गेला। म्हणजे कमबॅक बघा किती चांगल्या पद्धतीने, आणि ज्या पद्धतीने चर्चा केली होती ना की तुमच्या विपक्षामध्ये मोठे हल्ले आले त्यावेळेस तुम्ही प्रत्युत्तर किती चांगल्या पद्धतीने देताय ना, ते तुमचं चांगलं खेळ दाखवताय आणि तेच दाखवलं गेलंय की ज्या पद्धतीने अपेक्षा होत्या त्या अपेक्षेला साजेल अशी गोलंदाजी आपल्याला सागर पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळाली। आणि जिथे 2 षटक कंप्लीट झालं, पहिल्या षटकामध्ये धावा 13 आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 9 आणि 2 विकेटच्या नुकसानवरती धावा फळकावरती 22। आता मात्र कर्णधारानं गोलंदाजी मार्क वरती लावलाय गोलंदाजी युवराजला। नक्कीच युवराजकडे जबाबदारी असेल। तर 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय 22 या आकड्यावरती 11चा अवरेज पाहायला मिळेल। पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या, 13चा अवरेज होता, इथे थोडंसं घसरलं गेलं आणि 11 वरती, कारण की षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये 90 धावा आल्या। तिसरं षटक युवराज गोलंदाजीवरती, पहिलाच बॉल आतमध्ये आणला गेला शेल्यूला आणि तदनंतर डॉट बॉलचं समीकरण आता आपण पाहतोय। बॅटिंग वरती नयन आणि त्याच्या समवेत आपण वैभवची जोडी ही पाहतोय। स्ट्रायकर एंड वरती नयन आहेत, ज्यांच्याकडनं आता इथून अपेक्षा फार लागल्या असतील क्रमांक 3 पोझिशन वरती। बॅटिंग लाईनअप जर बघितलं गेलं, जय बजरंग कुंदे संघाची जी बॅटिंग लाईनअप खूप चांगली आहे। अजून 3 ते 4 बॅटर्स आहेत जे इथून धावा बनवू शकतात, पण त्या अनुषंगाने आता त्यांचा वापर वेळेत करावा लागेल, अन्यथा मॅच दूर दिसेल। धावा फळकावरती 22। युवराज तयार, पुढचा चेंडू इथे दिलस्कूप करण्याचा प्रयत्न होता, पण चेंडूच्या मॅरिट पर्यंत नाही पोहोचू शकले आणि तदनंतर आणखी एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती 22 आकड्यावरती युवराजला पण पाहतोय गोलंदाजीवरती। हाईटचा त्याचं जी उंची आहे ना, त्याचा फायदा खूप चांगला होतो, कारण की आर्म मधून गोलंदाजी करत असतो, शोल्डर मधून गोलंदाजी करतो, त्यामुळे टप्पा पडल्यानंतर नॅचरल बाउन्स पाहायला मिळतोय। सो अनेक साऱ्या फलंदाजांना त्याने स्ट्रगल करायला लावलंय। इथे देखील चांगला बॉल आहे, हवेमध्ये फटका फसला आणि तदनंतर पहिल्या 2 डॉट बॉल आणि तदनंतर तिसऱ्या चेंडूवरती युवराजला सफलता मिळते। विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर फलंदाज बाद होतोय, तो म्हणजेच नयन। त्या अपेक्षा होता नयनकडनं, त्या पूर्ण नाही झाल्या आणि तदनंतर विकेट क्रमांक 3 देखील ओमकार परतले, जय परतले, त्याच्या पाठोपाठ नयन देखील परतला। एक चांगली मध्यांतराने मध्यांतर जर बघितलं गेले तर एक चांगली पार्टनरशिप घडली होती, पण सागरने ती पार्टनरशिपला ब्रेक दिला। तिथे जर बघितलं गेलं तर शेवटच्या अंतिम चेंडूवरती विकेट मिळाल्यानंतर थोडासा स्ट्रगल करताय टीम जय बजरंग कुंदे संघ, पण आता इथून धावा फळकावरती 22 आहेत। षटक क्रमांक 3 मधलं 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला, म्हणजे हातामध्ये तुमच्या आता 9 चेंडू आहेत आणि येणाऱ्या 9 चेंडूमध्ये किती धावांचा अप्रोच केला जाईल किंवा किती धावांचा टार्गेट आता इथून मनामध्ये आखला जातोय हे पाहणं फार गरजेचं आहे, कारण की मागच्या 2 मॅच मध्ये पाहिलं तर स्कोर चांगल्या पद्धतीने बनवला गेला होता। युवराज तयार, अजून एक चांगला बॉल युवराजच्या माध्यमातून, फटका तितका चांगला नव्हता, एक सिंगल धाव बनवली जाईल। नवीन बॅटर आपण सुभाषला पाहतोय, एक्सपिरियन्स फलंदाज आहे सुभाष,
आणि त्या अनुभवाची आता गरज आहे संघाला. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती असताना 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 4 चेंडूमध्ये जर बघितलं गेलं तर वैयक्तिक एकच धाव खर्च केली आणि टोटल धावसंख्या फलकावरती 23 आकडावरती. पहिला विकेट ओमकार, त्याच्या पाठोपाठ जय परतले, त्याच्या पाठोपाठ नयन परतलेत. आता वैभव आणि सुभाषची जोडी मैदानामध्ये. आता इथून एक्सपेक्ट केलं जाईल की एक छोटीशी पार्टनरशिप जिच्यामध्ये 20-22 धावा जोडल्या जातील इथे आता इथून येणार पुढच्या चेंडूमध्ये, जेणेकरून एक चांगला स्कोर उभा राहील. मिनिमम 40+ विचार करावा लागेल. आणखी एक चांगला बॉल, आणखी एक चांगला बॉल. लेंथ लाईन खूप चांगल्या पद्धतीने युवराजने ठेवल्या, गतीचा वापर देखील खूप चांगल्या पद्धतीने केला. ज्या पद्धतीने उल्लेख केला होता ना की शोल्डर मधून गोलंदाजी केली जाते, हाईटचा फॅक्टर, नॅचरल बाउन्स पाहायला मिळतो गोलंदाजीमध्ये, पण या सगळ्या गोष्टी असताना तुम्हाला लेंथ लाईन चांगली ठेवावी लागेल. कारण की नुसता वेग आणि नुसता बाउन्स असून फायदा नाहीये, पण टप्पे जर चांगले ठेवले तर तुम्ही सक्सेसफुल होणार आणि तेच युवराज पाटीलने दाखवलं. टप्पे खूप चांगले ठेवले, एकच धाव दिली आतापर्यंत. यावेळेस हा प्रहार केलाय, थोडासा पुढे आणण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू मिस टाइम. आता स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल आणि वैयक्तिक युवराजला मिळणारी दुसरी सफलता. विकेट क्रमांक डाऊन होतोय तो म्हणजे 4था आणि इथून फलंदाज बाद होईल तो म्हणजेच वैभव. माध्यमातून अवेलेबल झालं, त्यांचं देखील त्यासाठी धन्यवाद. प्रत्येक खेळाडूच्या डोक्यावरती आपल्याला 70-70 ची कॅप पाहायला मिळते आणि अध्यक्षांच्या माध्यमातून ती कॅप पोहोचवली गेली, सो त्याबद्दल देखील खूप सारा धन्यवाद. पुन्हा एकदा मॅच कडे जाऊयात. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या प्रथमतः बॅटिंग करताना पाहतोय आपण 23 आकड्यावरती, जिथे विकेट गमावले गेले टोटल 4. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजीवरती सचिन पाटील आले, त्यामध्ये 18 धावा, सचिनच्या विपक्षामध्ये 13 धावा, सचिनच्या विपक्षामध्ये 1 विकेट मिळाला. मग तदनंतर सागर पाटीलला आणलं गेलं, सागरने धावा दिल्या 9, 1 विकेट त्याला देखील मिळाला. आणि षटक क्रमांक 3 जे युवराजने खूप चांगली कामगिरी, 1च धाव आणि 2 विकेट, आणि दोन्ही महत्वाचे विकेट जिथे नयन आणि वैभव जे बलाढ्य फलंदाज आहेत त्यांना माघारी परतवलं गेलं. आणि आता षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती आहे आणि गोलंदाज गौतम पाटील आहेत. गोलंदाजांचा वापर खूप चांगला केला. टीम वीर बजरंग प्रतिष्ठान खरिवली संघाकडे गोलंदाजीचा जर विचार केला तर गोलंदाज चांगले आहेत. 4ही गोलंदाजांचा विचार केला तर बघा, एक साणे संघाकडनं सचिन पाटील आपण पाहतोय, चांगली गोलंदाजी, प्रमुख गोलंदाज आहे, फ्रंटलाईन गोलंदाज आहे आणि इथे देखील त्याला त्याचाच वापर केला जातोय, फ्रंटलाईन वरतीच आणलं गेलं. तदनंतर जर बघितलं गेलं सागर पाटील दलोंडे संघाकडनं, युवराज पाटीलला पाहतोय दिगाशी संघाकडनं आणि आता गौतम पाटीलला आपण पाहतोय जो खरिवलीकडनं. सो 4ही गोलंदाजांचा वापर खूप चांगल्या पद्धतीने केला आणि यावेळेस पंचांचा इशारा काय येतोय पाहावं लागेल. चेक केलं जाईल का, वाईड चेंडू आहे, एक्स्ट्रा धाव तर मिळेल, पण आता कन्फ्युजन असं आहे की वाईड चेंडू आहे की नो चेंडू आहे. कारण की याच्यात फरक असा आहे, धाव एक्स्ट्रा तर मिळेल पण येणारा पुढचा चेंडू जो आहे ना, जर नो असेल तर फ्री हिटचा मिळेल. सो या गोष्टींचा आता चर्चा केली जाईल किंवा या गोष्टी चेक केल्या जातात मैदानामध्ये आणि तदनंतर डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. यानंतर होणारी मॅच कळवा. आयोजक आपण कुठे असाल? नेक्स्ट मॅच, पंचांचा इशारा, इट्स नो बॉल, बझर वाजेल, बझर वाजतोय आणि आय थिंक सो ही पहिली एक्स्ट्रा धाव दिली गेली गोलंदाजांच्या माध्यमातून. मागच्या 18 चेंडूवरती एकही एक्स्ट्रा धाव दिलेली नव्हती आणि आता चला पहिला नो चेंडू पाहायला मिळतोय. नोच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढली आहे, जाऊन पोहोचली 24 आकड्यावरती. येणारा पुढचा चेंडू आहे फ्री हिटचा आणि बॅटिंग वरती आपण पाहतोय सुभाष. दबाव रिलीज केला जाईल का, एक मोठा फटका गरजेचा. हा पहा, आलाय आलाय आलाय, बॉल चाललाय सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुभाष बॅट मधनं हा मोठा फटका, षटकार.
पहिलाच बॉल जर पाहिला गेला तर नो पाहिला आणि तदनंतर एक मोठा फटका आला फ्री हिटचा आणि म्हटलं होतं ना की सुभाषकडे एक्सपिरियन्स आहे आणि आता या संघाला त्या अनुभवाची गरज देखील आहे आणि तो अनुभव मैदानामध्ये दाखवताना अनेक वर्ष क्रिकेटसाठी आपण कुंदे संघाकडनं देताना पाहिले सुभाषला. सो आता इथून टीम जय बजरंग कुंदे संघाकडनंच खेळत आहेत. सो त्या सगळ्या गोष्टी एकत्रित करून आहे ना एक मोठा फटका पाहायला मिळाला आणि षटकाराच्या मदतीनं धावा फळकावरती 30 एका चेंडूचा खेळ समाप्त झाला. इथून बघा अजून देखील 10-12 धावा आला ना तर 40-42-45 इक्वेशन दिसेल जे सेफ टोटल पर्यंत ऍटलीस्ट या कंडिशन मध्ये मी म्हणेन की 40 पर्यंत जरी पोहोचले ना तरी पण एक सेफ टोटल आहे. अमोलजी पाटील आणि जयेश गोट्या पाटील दाभाड यांच्या माध्यमातून सुभाष साठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आले या षटकारासाठी. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा मॅच कडे बोलूयात. पहिलाच बॉल वरती आला गौतम पाटीलच्या विपक्षामध्ये षटकार. एका मध्ये धावा खर्च केला 7. अजून एक चुकी घडेल आउट ऑफ द पिच. आणखी एक नो बॉल. सुधार करावा लागेल आता लेंथ लाईन मध्ये कारण की अशा एक्स्ट्राच्या स्वरूपामधल्या धावा थोड्याशा महागड्या ठरतील आणि आता या 9च्या मदतीनं धावसंख्या फळकावरती जोडली 31 पण येणारा पुढचा चेंडू पुन्हा एकदा फ्री हिटचा असेल. चला जाऊयात माझ्या दिशेने. फ्री हिटचा चेंडू आहे पुन्हा एकदा. पंचांचा इशारा येतोय की वाईड चेंडू एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव दिली जाईल. मग या सिच्युएशन मध्ये मी म्हणेन की टीम खरिवली संघाचा कर्णधार असेल किंवा जे एक्सपिरियन्स गोलंदाज आहेत फ्रंटलाईन गोलंदाज आहेत त्यांना पोहोचणं आहे कारण की गौतम पाटीलचा जर विचार केला तर युवा गोलंदाज आहे त्याच्या परत एक्सपिरियन्स किंवा अनुभव किंवा या परिस्थितीत काय करायचं या गोष्टी शेअर करणं देखील गरजेच्या असतात. फ्री हिट कंटिन्यू आहे आणि तदनंतर फ्री हिटचा चेंडू आला डॉट आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आपण स्थगिती पाहताना पाहायला मिळतात त्यामध्ये 32-32 आकडावरती. बघा तुमच्याकडे अनुभव असतो किंवा तुमच्याकडे एक्सपिरियन्स असतो तुमच्या युवा गोलंदाजांपर्यंत पोहोचवणं त्याला समजून सांगणं या कंडिशन मध्ये काय करायचं या सगळ्या गोष्टी कर्णधारावरती किंवा तुमच्या फ्रंटलाईन गोलंदाजांवरती असतो. सो हे चित्र मैदानात दाखवावं लागेल. नेक्स्ट मॅच विरा स्पोर्ट्स महिंदे आणि बाबा टायगर केळे दोन्ही संघांचे कर्णधार. मोठा फटका येतोय. अजून एक तडाखा पाहायला मिळेल सुभाष मॅट मधनं. आणखी एक मोठा फटका. आणखी साधा बाद केला जातील. गोलंदाजाला कारण की 2 मोठे फटके आलेत 2 नो चेंडू केले. सो थोडस मानसिकता खसते अशा पोझिशन मध्ये किंवा अशा कंडिशन मध्ये. त्यावेळेस तिथे जाऊन त्याला कॉन्फिडन्स बूस्ट करणं तू काय करू शकतोस आणि तुला कशासाठी गोलंदाजी दिली या सगळ्या गोष्टी आता कर्णधाराला दाखवाव्या लागतील. आणि बघा एक छोटीशी टीम मिटिंग पाहायला मिळते मैदानामध्ये. चला टीम मिटिंग घ्या फारसा वेळ नका घेऊ. 2 मोठे फटके पाहिले. टोटल धावसंख्या फळकावरती जोडल्या गेल्यात 38 या आकड्यावरती. जिथे चेंडूंचा खेळ समाप्त झाला आतापर्यंत टोटल 3. बाबा टायगर्स केळे आणि विरा स्पोर्ट्स महिंदे या दोन्ही संघांचे कर्णधार आपण रेडी राहायचं. जशी इनिंग ब्रेक होईल तर आपण नाणेफेकीच्या कक्षामध्ये टॉस करणार आहोत या नेक्स्ट मॅचचा जिथे बाबा टायगर्स केळे संघ आजच्या दिवसामध्ये पहिलीच मॅच खेळताना खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि त्यांच्या विपक्षामध्ये जर बघितलं गेलं तर विरा स्पोर्ट्स महिंदे.
पुढचा बॉल खेळण्याचा प्रयत्न की डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि तिथे जर बघितलं गेलं तर एक सिंगल, एक मोठा फटका सुभाषच्या बॅटमधनं मागच्या चेंडूवरती आलेला आणि अमोल गोट्या पाटील आणि त्याचबरोबर जयेश पाटील यांच्या माध्यमातून आणखी 100 रुपये आपल्यापर्यंत पोहोचले. थँक्यू. एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती टोटल वाढली आहे, जाऊन पोहोचले टोटल 39 आकडावरती. जिथे चेंडूंचा खेळ समाप्त झालाय टोटल 4. चार चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 39 धावा फळकावरती आहेत. चेंडू क्रमांक 5वा प्रगती पथावरती आणि गोलंदाज गौतम पाटील तयार. आता गौतम चांगली गोलंदाजी करतात, थोडासा सुधार केलाय गौतमने. पुढचा बॉल ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न होता पण कव्हर पॉइंटला आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षण थोडीशी फंबलिंग. क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण सलमानला पाहत होतो, थोडीशी फंबलिंग झाली त्याच्या माध्यमातून आणि त्यानंतर धावा बनवल्या गेल्या त्या टोटल 2 आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 41 आकडावरती जोडला गेला. टीम जय बजरंग कुंदे संघ आपण पाहतोय बॅटिंग करताना, पण या कंडिशन मध्ये मी म्हणेन की 41 धावा देखील एका चांगल्या पोझिशन वरती पोहोचल्यात, पण आता गोलंदाजी चांगली करण्याची गरज आहे. बॉल तयार, स्टंप वरती ठेवण्याचा प्रयत्न होता, आतमध्ये आणला गेला. 3 स्टंपचा अटॅक, एक सिंगल धाव तिथे कंप्लीट केली जाईल आणि एका सिंगलच्या मदतीनं पंचांचा इशारा तो 22च्या स्वरूपामध्ये एक धाव मिळाली आणि तदनंतर षटक देखील कंप्लीट होतं आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करताना टीम जय बजरंग कुंदे संघाने धावा फळकावरती बनवला गेला टोटल 42, विजयासाठी 43 धावांचं आव्हान आहे. अमोलजी पाटील आणि आदरणीय अमोलजी पाटील आणि आदरणीय जयेश गोट्या पाटील यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहू शकाल शुभागमन होत आहे. आदरणीय अमोलजी पाटील आणि आदरणीय जयेश गोट्या पाटील यांच्या माध्यमातून देखील कॅश प्राइज देखील आलं होतं सुभाषला 100 रुपयाचं आणि त्यांचं इथे शुभागमन देखील झालं. वेलकम. चला नेक्स्ट मॅचचा नाणेफेकीचा कौल करायचा आहे, सो दोन्ही कर्णधार आपण रेडी राहा.
चला जाऊयात. नमस्कार मंडळी, सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय ओमसाई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ओमसाई क्रिकेट प्रीमियर लीग 2024 सीझन 2. आपण दुसरं पर्व पाहतो या प्रीमियर लीगचं. ओमसाई प्रीमियर लीग 2024 हा महासंग्राम. आणि यानंतर होणाऱ्या सर्व सामने जे आहेत ते 3 षटकांचे होतील. सो या सूचनेकडे देखील आयोजकांकडनं जी आपल्यापर्यंत इन्फॉर्मेशन पोहोचली आहे ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. सो येणाऱ्या पुढचे सामने जे आहेत ते 3 षटकाचे होतील. मॅचकडे जाऊयात पुन्हा एकदा. प्रथमतः बॅटिंग करताना बनवल्या गेल्या धावा जय बजरंग कुंदे संघाने. टोटल धावा फळकावरती 42. 43 धावांचा आव्हान आहे आणि हे 43 धावांचा आव्हान डोळ्यासमोर ठेवून 2 सलामीचे बॅटर्स आपण पाहतोय. परेश आहेत आणि दुसऱ्या बाजूने परेशच्या समोर जर बघितलं गेलं तर उमेश. परेश वलगणे आणि त्याच्या समवेत उमेश ची जोडी आपण मैदानामध्ये पाहतो. आणि गोलंदाजीवरती गोलंदाज षटक क्रमांक पहिलं घेऊन जतीन थाळके, युवा गोलंदाज जतीनला आपण पाहतोय. मागच्या 1 ते 2 वर्षांपासून खूप चांगल्या पद्धतीने मग रेग्युलर क्रिकेट असू द्या प्रीमियर लीग मध्ये असू द्या एक चांगला खेळ जतीन थाळके करत आला. आणि आता देखील इथून संघाची अपेक्षा असतील. 43 धावांचं आव्हान आहे. बोल तयार होत आहे. आपण 2 संघ मैदानामध्ये पाहतो. एका बाजूने जय बजरंग कुंदे जिथे पुरस्कृत केलेले संघ राहुलजी पाटील साहेब, दिनाजी राऊत साहेब आणि विलासजी धनगर साहेब यांनी पुरस्कृत केलेला संघ. आणि दुसऱ्या बाजूने जर बघितलं तर वीर बजरंग युवा प्रतिष्ठान खरिवली संघ जो पुरस्कृत केलाय आदरणीय रोहितजी ठाकरे आणि मनोजजी मोंटी दादा पाटील यांच्या माध्यमातून हा पुरस्कृत केलेला संघ. आणि 43 धावांचं आव्हान. पहिलाच बॉल परेश ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. बॉल चालला सरळ सीमा रेषेच्या बाहेर आणि पहिला चेंडूवरती परेशच्या बॅटमधनं आलाय चौकार. पहिला चेंडूवरती आपण चौकार पाहिला. लेग स्टंप वरती चेंडू ठेवण्याचा प्रयत्न होता. थोडासा पाठी चेंडू होता. गुडलँड स्पॉटला टप्पा झाल्यानंतर जागा खूप चांगल्या पद्धतीने बनवली. शफल क्रॉस करताना बॅटचा तितका चांगला संपर्क नव्हता पण गॅप मध्ये चेंडू असल्या कारणामुळे चौकार मिळाला. गोलंदाज सय्याद ऑफ समवरती ठेवला. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र बॉल चालला स्वीप कव्हरला. सरळ निघून जातोय सीमा रेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 चौकार. यावेळेस कम्फर्टेबल दिसले. या फटक्याच्या पाठीमागे कम्फर्टेबल दिसले होते परेश वलगणे. आणि तदनंतर बॅक टू बॅक 2 चौकार पाहायला मिळतील. आणि 2 चौकारांच्या मदतीने धावा फळकावरती 8. चेंडूचा जिथे खेळ समाप्त झाला. चेंडू क्रमांक 3 प्रगतीपथावरती गोलंदाज जतीन थाळके. हा चेंडू चांगला. आता थोडस आतमध्ये चेंडू आणला गेला आणि बॅटच्या मेरिट पासून दूर ठेवण्याचं काम केलं. आणि जिथे जर बघितलं गेलं तर निर्धाव चेंडूची समाप्ती पाहतो. आणि याच डॉट बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती जर बघितली गेली पहिला 2 चेंडूवरती 2 चौकार आले. धावा फळकावरती 8. तिसरा चेंडू आला डॉट. आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचला गेला विदाऊट लॉस 8 या आकडावरती. परेश वलगणे आणि त्याच्या समवेत आपण उमेशची जोडी मैदानामध्ये पाहतोय. गोलंदाज सय्या. चेंडू क्रमांक 4 इथे मिडल केलाय. बॅटचा प्रॉपर मिडल केलाय. संपर्क चांगला आणि ज्या पद्धतीने कनेक्शन झाला होता ना त्याच्यावरती 6 धावा लिहिला होता. आणि हा पहा एक मोठा फटका. अप्रतिम बॅटिंग करतोय परेश. चार चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या फळकावरती जोडला गेला. टोटल 14 या आकड्यावरती आता चेंडू क्रमांक 5 प्रगतीपथावरती आहे.
आणि गोलंदाज आपण जतीन ताळकेला पाहतोय जे थोडेसे महागडे ठरलेत. बघा चर्चेत होतं ज्यावेळेस या प्रीमियर लीगची आपण ऑक्शन 16 पाहिला त्यावेळेस अनेक साऱ्या खेळाडूंवरती खूप साऱ्या चर्चा केल्या गेल्या. पण परेश मी म्हणेन की एक चांगला फलंदाज मिळाला टीम करिवलीला. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण असेल शॉट थर्डमॅनच्या शॉट फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये आणि तदनंतर धाव संख्या फळकावरती 1 ने वाढेल. धावा फळकावरती जोडला गेला टोटल 15 आकड्यावरती जिथे पाठलाग करतात 43 धावांचा रनचेज आहे आणि 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या फळकावरती सुरुवात चांगली केली आहे. सुरुवात दमदार आहे कारण की तुम्हाला टार्गेट कितीही असू द्या मग लो स्कोरची मॅच असू द्या हाय स्कोरची मॅच असू द्या तुमची सुरुवात कशी होते ना हे तुमचं येणारा काळ दाखवत असतं. कारण की सुरुवात चांगली झाली तर कदाचित येणाऱ्या मध्यांतरी मिडल ओव्हर जेव्हा चालू असते तेव्हा दबाव म्हणजे अर्थात दुसरा आणि तिसरा जिथे पॉवर प्लेचे निर्बंध हटवले जाईल फील्ड जेव्हा खोलली जाईल ना तेव्हा दबाव कमी असेल. म्हणून बघा पॉवर प्ले मध्ये धावा बनवला गेला. धावसंख्या फळकावरती 15 आहेत. चला खेळ संघाचे कर्णधार आणि महिंदे संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी बी फास्ट. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक पोहोचले होते. हाफ चान्सेस क्रिएट करायचे होते फुल मध्ये मॅच जिंकायचे असतील तर आणि तदनंतर जर बघितलं तर झेल केली गेली आहे ड्रॉप आणि एक सिंगल धाव देखील कंप्लीट होताना पाहायला मिळाली आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती टोटल जाऊन पोहोचला गेला 16 आकड्यावरती जिथे 2 फलंदाज बॅटिंग करतात. 16 धावेची एक चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली आणि 16 धावेच्या मदतीनं आता इथून जर बघितलं गेलं तर एक चांगली सुरुवात देखील मिळाली. येणारे आता 18 चेंडू आणि 18 मध्ये जर इक्वेशन जर बघितलं गेलं तर आता 18 मध्ये धावा बनवायच्या विजयासाठी 27. फारशी दूर मॅच नाही आता जवळ येताना पाहायला मिळाली पण विकेट मिळाले तर मॅच जिंकली जाईल. आता बघूयात वीर बजरंग टीम खरिवली की जय बजरंग टीम कुंदे संघ इथून या मॅच मध्ये बाजी मारतायत. 18 मध्ये बनवायच्या धावा 27 आणि या 18-27 धावा होतील की रोखल्या जातील हे ऐकवण्यासाठी कॉम्बॉक्स मध्ये आपण पुन्हा एकदा करूया चेंजेस. तुमच्या समवेत कुणाल विषय जॉईन होतील आणि आदरणीय मनोजी पाटील खरिवली यांना मी विनंती करेन की आपण नाणेफेकीचा कौल करायचा आपल्या हस्ते यानंतरची होणारी मॅच. चला कॉम्बॉक्स मध्ये देखील आपण परिवर्तन करूयात. कुणाल विषय तुमच्या समोर जॉईन होत आहेत. 18 मध्ये बनवायच्या 27 धावा. एक रंगतदार मॅच एक रोमांच भरलेली मॅच आपल्या भेटीसाठी आली. विकेट मिळाले कुणाल तर मॅच बनेल. ओव्हर टू कुणाल. धन्यवाद मनोजी सर. नक्की धन्यवाद मोनिश पाटील सर. एक गोड आवाज भिवंडी विभागामधील नक्कीच समीकरण मैदानाच्या आतमध्ये असेल. येणारे 18 बॉल आणि विजयासाठी 27 धावांची गरज असेल. नक्की काय घडेल या मॅच मध्ये पाहणं गरजेचं असेल. एका बाजूला आपण पाहतोय वीर बजरंग युवा प्रतिष्ठान खरिवली संघ आणि जय बजरंग कुंदे संघ नक्कीच काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये चालू. गोलंदाजी मार्क वरती आलाय गोलंदाज सुभाष नक्कीच अनुभवी गोलंदाज आहे. लेटकट करण्याचा प्रयत्न केलाय हलक्या हाताने खेळून काढलाय. दुसऱ्या धावेची मनशा केली आहे. दुसरी धाव घेताना या ठिकाणी होते चुकी. दोन्ही गाड्या एकाच रुळावरती आणि या ठिकाणी होईल फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद. धक्का क्रमांक लागतोय पहिला. या ठिकाणी पार्टनरशिप झाली होती सुरेख परंतु ती धावचीच्या स्वरूपात कुठेतरी चुकी झाली आणि गडी एक गमावून बसलाय. या ठिकाणी खरिवली संघ आहे 43 धावांचं. 43 धावांपर्यंत जाऊन पोहोचायचंय. चला येणारे 17 बॉल आणि विजयासाठी गरज असेल 26 धावांची. नक्कीच मॅच कोणत्याही दिशेला कधीही बदलू शकते. क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेने भरलेला. कधी कोणत्या वेळी काय खेळेल हे मात्र सांगता येत नाहीये. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय सुभाषला. नक्कीच आजवर खेळलेलं क्रिकेट असलेलं कौशल्य टॅलेंट आणि सर्व गोष्टी मैदानाच्या आतमध्ये मात्र आता उतरवाव्या लागतील. 17 चेंडू आणि डिफेन्स करायचे आहेत. त्या 26 धावा. समोर असेल स्ट्राइक एंड वरती बॅटर सागर पाटील आयोजन समितीचे एक मुख्य सल्लागार. फटका फसला. क्षेत्ररक्षक तिथे येतील का पाहणं गरजेचं असेल. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाऊन विसावतोय. चेंडूने दिशा देखील बदलली पडल्यानंतर
तत्पूर्वी 2 धावा देखील ऍड केल्या जातील धाव फलकावरती. आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये सागर आणि बॅटर सागर आणि उमेश मधील गुड रनिंग बिटवीन द विकेट, शूट द गुड गेम, चांगला क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये त्यांनी दाखवलंय की स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं असतं, डबल सिंगल येणं देखील महत्वाचं असतं. आणि क्रिकेटच्या मैदानावरती जितकं महत्व षटकार आणि चौकाराला दिलं जातं तितकंच महत्व या सिंगल डबलला देखील असतं. धावफलकावरती 2 धावा ऍड केल्या गेल्यात. राईट आर्म ओव्हर द विकेटने आलेत सुभाष. यावेळी घुटनाट एक तमाशा देख दाखवायचा होता, त्या ठिकाणी संधीची निर्माण केली. टिपला जेल आणि सागर पाटीलचा संपलाय खेळ. बॅक टू पवेलियन. नक्कीच ही स्पर्धा आपण संपूर्ण पाहत आहे मित्रांनो. ओम साई क्रिकेट असोसिएशन यांच्या स्वप्नातनं साकार झालेली ही स्पर्धा आपल्या भेटीसाठी आणली गेली. या स्पर्धेचा पर्व दुसरा ओम साई क्रिकेट असोसिएशन प्रीमियर लीग 2024 हा महासंग्राम आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. एक भव्य दिव्य असं सुंदर देखणं मैदान आणि हे मैदान या संपूर्ण असोसिएशन मधील खेळाडूंसाठी दाखल करण्यात आले आणि या मैदानावरती ही स्पर्धा साकार होतीये. सामना मैदानाच्या आतमध्ये वीर बजरंग युवा प्रतिष्ठान खरिवली आणि विपक्ष जय बजरंग खुंडे स्पोर्ट्स. दोन्ही सामन्यांमध्ये हे दोन्ही संघ या मैदानाच्या आतमध्ये चांगली लढत दाखवत आहेत. फटका यावेळी देखील फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत की खाली. नो मॅन्स लँड मध्ये जाऊन चेंडू विसावतोय. तत्पूर्वी 2 धावा चित्त्याच्या गतीने हरणीच्या वेगाने कंप्लीट केल्या जातील. धावफलकावरती आमचे स्कोरर या 2 धावा ऍड करतील आणि 21 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचेल. पण धावफलकावरती पाहताय 21 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 2 विकेट आतापर्यंत गमावल्यात. षटक क्रमांक दुसरा पण प्रगतीपथावर पाहतोय सुभाष. राईट आर्म ओव्हर द विकेटने आले. तर यावेळी फटका सजलाय. मिडल ऑफ द बॅट. चेंडू निघून जाईल लॉंग लेगच्या डोक्यावरनं. सीमा रेषा पार. येतोय षटकार. फटका आपण पाहिलाय. सुरेख देखणा फटका मैदानाच्या आतमध्ये दाखल केला बॅटर रुपेशने. नक्कीच मॅच अजून संपली नाहीये हे दाखवताना रुपेश मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅक वरती तयार. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले. मिड विकेटच्या डोक्यावर यावेळी पाठवून दिलंय. सीमा रेषा पार. 6-6 षटकार. मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत करेल. वेलकम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. जाऊया मॅचच्या दिशेनं. धावफलकावरती आपण पाहताय 33 या आकड्यावरती धावफलक आतापर्यंत जाऊन पोहोचवलंय आणि 2 विकेटचं देखील पतन झालंय. येणारे 12 चेंडू आणि समीकरण असेल मैदानाच्या आतमध्ये 10 धावांची गरज असेल. येणारे 12 बॉल आणि या 10 धावा डिफेन्स केल्या जातील का मैदानावरती. नक्कीच लो स्कोरिंग मॅच ज्यावेळेस घडत असतात त्यावेळी नक्कीच ती मॅच देखील टफ होत असते. 33 धावा आतापर्यंत धावफलकावरती जमवल्या गेल्यात. आपण पाहिलं एक मैदानाच्या आतमध्ये वाघाची भूक. मैदानाच्या आतमध्ये जो वाघ धावेंसाठी भुकेलेला रुपेशला आपण पाहिलं.
नक्कीच रुपेशनं आपल्या बॅट मधनं क्लास दाखवला, आपल्या बॅटचा फ्लो दाखवला. चेंडूला लगातार दोनदा सीमारेषेच्या पलीकडे पाठवलं. 12 धावा नक्कीच मागील 2 चेंडूवर मिळवल्यात. आता मात्र स्ट्राईक एंड वरती असेल बॅटर उमेश. मयूर आलाय गोलंदाजी मार्क वरती. 12 चेंडू आणि 10 धावा डिफेन्स करायच्यात. या धावा या ठिकाणी डिफेन्स केल्या जातील का पाहणं गरजेचं असेल. येणारे 12 बॉल सांगून जाईल. येणारे 12 बॉल नक्कीच सांगून जातील कोणता संघ ह्या मैदानावरती विजय संपादन करेल. एका बाजूला पाहतोय आपण वीर बजरंग युवा प्रतिष्ठान खरिवली संघ आणि एका बाजूला पाहतोय जे बजरंग कुंदे स्पोर्ट्स कुंदे. नक्कीच व षटकाला झाली आहे सुरुवात. एक सिंगल जरूर मिळाली आहे. नक्कीच सिंगलनं काम चालणार नाहीये. 2 मोठे फटके आणि या ठिकाणी सामना विजयी होईल खरिवली संघ. विजयाच्या दिशेनं निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. सॉरी डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक 3ऱ्याला सुरुवात झाली आहे. आपण पाहतो राईट आर्म ओव्हर द विकेटने आले त्यावेळी गोलंदाज ट्रॅक वरती आपण पाहतोय गोलंदाज मयूरला. येणारे 11 बॉल आणि विजयासाठी 10 धावांची गरज. फटका यावेळी पुन्हा एकदा सजवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पुन्हा एकदा मिडल मध्ये लागला नाहीये. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. डॉट बॉल येण्यापूर्वी एक चोरटी धाव मैदानाच्या आतमध्ये लेग बायच्या स्वरूपात दाखल केली जाईल. धावफलकावरती एक धाव नक्कीच ऍड केली जाईल. 34 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलंय 2 गड्यांच्या मोबदल्यात. आणि आता मात्र समीकरण मैदानाच्या आतमध्ये बदलतंय. प्रत्येक चेंडूवरती समीकरण बदलताना आपल्याला पाहायला भेटतंय. येणारे 10 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची गरज असेल. 10 बॉल आणि 9 धावा या ठिकाणी चेस करायच्यात. त्या धावा डिफेन्स केल्या जातील का. सामना कोणत्याही दिशेला वळू शकतो. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळी फटका सजवलाय. वाऱ्याचा जोर आहे. मैदानाच्या आतमध्ये चेंडू दाखल आहे. क्षेत्ररक्षक देखील आले. टिपला जेल आणि बॅटर रुपेशचा संपला खेळ. बॅक टू पवेलियन. धन्यवाद डीजे. नक्कीच संगीतमय वातावरण निर्माण केले जाते. आमचे डीजे मास्टर कुंदेगावचं एक मास्टर माइंड असं डीजे ऑपरेटर मनीष. डीजे मनोज एक संगीतमय वातावरण इथे निर्माण करतायत. तुमचं देखील स्पर्धेच्या वतीनं खूप खूप कौतुक. मैदानाच्या आतमध्ये 10 बॉल गरज होती आणि त्यावेळी फटका फसला. लॉंग ऑफ ला पण पाहिलं. क्षेत्ररक्षकानं झेल टिपला गेला सुरेख. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी देखील आलेत. आडव्या बॅटनं फटका सजवलाय. बॅकवर्ड स्क्वेअर रेगला क्षेत्ररक्षक देखील दाखल होते. चुकी होते. चेंडू निघून जाईल का. अजूनही मैदानाच्या आतमध्ये दाखल. यस धावा अडवल्या गेल्यात. धावफलकावरती या 2 धावा देखील ऍड केल्या जातील. नक्कीच धावफलक आता मात्र जाऊन पोहोचले 36 या आकड्यावरती. 3 विकेटचं पतन झालंय. येणारे 8 चेंडू आणि 7 धावांची गरज. हे 2 बॉल सांगून जातील सामना कोणत्या दिशेनं जास्त वळेल. यावेळी मात्र स्विंग अँड मिस झालं होतं. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट जरूर झालाय. पंचांकडे अपील केले जातात. पंच वळतात आणि इशारा करतायत. 3ऱ्या पंचांनी लागायचे कामाला. 3ऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेलाय. 3रे पंच यायचंय आपण रनआउट साठी. हा डिसिजन आपल्याकडे आलाय. स्क्रीन वरती आपण यायचंय. नक्कीच आपण स्क्रीन वरती पाहताय 8 बॉल आणि 7 धावांची गरज. रनआउटची संधी निर्माण केली. डायरेक्ट हिट देखील झालंय. रनआउट असेल का पाहणं गरजेचं असेल. 3रे पंच आमचे कार्यरत आहेत. निर्णय आमच्यापर्यंत देखील पोहोचवतील. नक्कीच 3रे पंच आमच्यापर्यंत इशारा करतात. फलंदाज होईल बाद. बॅक टू पवेलियन. धक्का क्रमांक लागतोय 4था. रनआउटच्या स्वरूपात एका क्रुशियल मोमेंटला मॅच येऊन पोहोचली आहे. येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची गरज असेल.
सामना कधीही कोणत्याही वेळी काहीही घडू शकतं. नेहमीच असं म्हटलं जातं, मी नेहमी सातत्यानं सांगत असतो, आयुष्यात आणि मैदानात 3 गोष्टींसाठी संघर्ष करावा लागतो. एक म्हणजे आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी, दुसरं म्हणजे अस्तित्व निर्माण केल्यानंतर ते टिकवण्यासाठी, आणि तिसरं म्हणजे निर्माण केलेलं अस्तित्व आणि त्या अस्तित्वावर आपलं वर्चस्व गाजवण्यासाठी. यावेळी अस्तित्व निर्माण केलंय, परंतु त्या अस्तित्वावर टिकून राहायचंय. कोणता संघ या मैदानाच्या आतमध्ये आपलं अस्तित्व कायमस्वरूपी टिकून ठेवेल ते मात्र पाहणं गरजेचं असेल. येणारे 7 चेंडू आणि सांगून जाईल कोणता संघ यावेळी मैदानाच्या आतमध्ये विजय संपादन करेल. एका बाजूला आपण पाहतोय जय बजरंग कुंदे स्पोर्ट्स कुंदे आणि विपक्ष वीर बजरंग युवा प्रतिष्ठान खरिवली संघ. नक्कीच काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये. या ओव्हर मधील हा सर्वात महत्वाचा बॉल असेल, शेवटचा चेंडू असेल. 7 बॉल 7 धावांची गरज. राईट आर्म राऊंड द विकेटने आलेत. न्यू बॅटर देखील समोर आहेत. फटका यावेळी देखील फसला होता. लीडिंग एज लागली होती. स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक दाखल आहेत. चेंडू फेकी होईपर्यंत एक चोरटी धाव नक्कीच कंप्लीट केली गेली आहे आणि धाव फलकावरती एक धाव देखील ऍड केली जाईल. चार गड्यांच्या मोबदल्यात षटक क्रमांक 3ची समाप्ती झाली आहे. 37 आकड्यावरती धाव फलक जाऊन पोहोचलाय. नक्कीच क्रिकेट हा खेळ खऱ्या अर्थानं मित्रांनो आपल्याला काही शिकवून जात असेल ना, तर एका चेंडूवरती 6 धावा निघणं जितकं कठीण असतं तितकंच कठीण असतं येणाऱ्या 6 बॉलवरती 6 धावा निघणं. एका बॉलवरती कदाचित 6 धावा निघणं एक सोपं असतं, परंतु 6 चेंडूंमध्ये 6 धावा किंवा 6 चेंडूंमध्ये एखादी धाव किंवा एखादी कमी टोटल वाली चेस करणं मात्र कठीण असतं. आणि ते समीकरण ते चित्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. येणारे 6 बॉल आणि विजयासाठी गरज असेल खरिवली संघाला 6 धावांची. या 6 धावा डिफेन्स केल्या जातील का? कर्णधार आणि संपूर्ण संघ कोणत्या संघाचा कर्णधार कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवेल, ही महत्वाची पालखी कोणत्या खांद्यावरती दिली जाईल ते पाहणं गरजेचं असेल. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज मिलिंदवर सोपावली आहे. नक्कीच ही जबाबदारी 6 चेंडूंमध्ये 6 धावा डिफेन्स करण्याची एक महत्वपूर्ण जबाबदारी त्याच्यावरती दिली आहे. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय सचिन पाटील असतील. स्ट्राईक एंड वरती नॉन स्ट्राईक एंड वरती देखील आपण पाहतोय एक वाघ रोहित ठाकरे. या संपूर्ण असोसिएशन मधला एक ठाण्या वाघ म्हणून ओळखला जातो रोहित ठाकरे. नक्कीच आपल्या बॅटनं कमाल दाखवावी लागेल. दोन्ही फलंदाजांवरती असेल जबाबदारी. आणि मात्र इकडे देखील एक मातब्बर गोलंदाज असेल गोलंदाजी मार्क वरती. मिलिंद असेल. 6 चेंडू आणि 6 धावा डिफेन्स करायच्यात. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाज तयार. फटका यावेळी फसलाय. मिडल ऑफ द बॅट झाला नाहीये. अडम द कार्पेट करून काढलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत. येईपर्यंत चेंडू फेकी होईपर्यंत एक धाव नक्कीच कंप्लीट केली जाईल. आता मात्र समीकरण बदललंय. बॉल टू बॉल रनची गरज आहे. येणारे 5 बॉल आणि विजयासाठी 5 धावांची गरज. आपण पाहता ही संपूर्ण स्पर्धा ओम साई क्रिकेट असोसिएशन यांच्या स्वप्नातनं पार पडतीये. आणि ही संपूर्ण स्पर्धा येत्या 22 गावांमध्ये साकार करण्यात आली. 22 गावांपैकी तडफदार असे सितारे या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. 8 संघांना प्रवेश दिला गेला. 8 पुरस्कृत करते आम्हाला लाभले आणि हे 8 संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाले. संपूर्ण खेळाडू आपल्या गावाला रिप्रेझेंट करत असताना चांगला खेळ करत असतात, परंतु यावेळी आपल्या संघाकडनं न खेळता आला दुसऱ्या संघाकडनं एका दुसऱ्या गावाच्या नावासाठी या प्रीमियर लीग मध्ये खेळताना आपण पाहतोय. यावेळी देखील फटका देखील सुरेख सजवला. गॅप सिलेक्शन योग्य नाहीये. तिथे होते चुकी. चेंडू निघून जाते हाताला ब्रश करून. सीमा रेषा पार येतोय चौकार. आपण पाहिलं डीप मध्ये क्षेत्ररक्षक दाखल होते. डीप बेट विकेटला थोडेसे कव्हर मध्ये आले. शॉट आले होते. चुकी झाली. चेंडू हाताला ब्रश करून निघाला. परंतु क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाहीये. भूतकाळाला विसरून भूतकाळाला आग लावून भविष्याकडे वळावं लागेल. चुकी तर झाली आहे, परंतु आता इथनं मात्र मॅच कुठेतरी संपेल का पाहणं गरजेचं असेल की गोलंदाज अजूनही ही मॅच इंटरेस्टिंग बनवेल. येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी 1 धावांची गरज असेल.
फटका फसला, क्षेत्ररक्षक येत आहेत खाली, झेल टिपली जाईल का, होते चुके आणि या ठिकाणी वीर बजरंग युवा प्रतिष्ठान खरिवली संघ विजय संपादन करतोय. ऑल द बेस्ट पुढील वाटचालीसाठी. हार्ड लक टीम जय बजरंग कुंदे स्पोर्ट्स कुंदे. नक्कीच चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये तुम्ही देखील दाखल केला. चला नेक्स्ट मॅच साठी यायचंय मैदानाच्या आतमध्ये. बाबा टायगर स्पोर्ट खेळले संघ. चला फील्ड सजवायची आहे. नक्कीच हा संपूर्ण मॅच मध्ये देखील आपण पाहिलं क्रुशियल मोमेंट मध्ये मॅच जाऊन पोहोचली होती. शेवटच्या मोमेंट पर्यंत मॅच गेली. 4 चेंडू 1 धावांची गरज आली होती. फटका देखील फसला होता परंतु झेल टिपता